वाटायला लागले मला तर. वाटाणे आणले होते ते पण सोलून ठेवले थोडी. हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे. मी आंघोळ करून मिस्टरांच्यासाठी आणि माझ्यासाठी पहिल्यांदा चहा ठेवलेला आहे. मिस्टरांना तर उठलं अंथरुणातनं म्हटलं की लागतो. माझी तर काय आंघोळ झालेली आहे. इकडे माझी नाश्ता भाजीची तयारी सगळी गडबड चालू होती. कारण मुलं डबा वेळेत नाही घेऊन गेली की कस्तर्व होतं. नाहीतर मग मिस्टरांना द्यायला त्यांची पण काही गडबड उठते. त्यांना पण वेळेत जायला लागतं. दोघांनाही वेळेत जाणं गरजेचंच आहे. त्यासाठी पटापट आवरूनच घेते नाश्ता आणि आपलं तयारी. तर भाजीला मी इथं भेंडी करणार आहे. काल छान टवटवीत अशा भाज्या आणल्यात. कारण सोमवारच्या बाजारात भाज्या तर एक नंबर आलेल्या होत्या. कारण थंडी आहे. थंडीमध्ये आणि हिवाळ्यामध्ये भाज्या तर बघू शकता एक नंबरच येतात. आणि तेच चालू होतं. आमच्या भेंडीमध्ये कांदा लागतो. तो कांदा आणि सिंपल फोडणी दिली. चपात्या झाल्या. डबेसुद्धा माझे भरून झालेले आहेत. आणि मिस्टरांनी ना आंघोळी चहा लागतो तोच मी इथं दिलेला आहे. आणि काल मोमोज केले होते. त्याची रेसिपी जर बघितली नसेल तर नक्की बघा. पहिल्यांदा बनवल्या पण एवढे छान झालेत काय सांगू शकत नाही. आणि इकडे दुसऱ्या मुलाचा पण डबा इकडे भरून रेडी करत होते. आणि त्यामुळे काय झालं, काल मोमोज सगळे खाल्ल्यामुळे भात भरपूर शिल्लक राहिला. म्हटलं नाश्त्याला म्हटलं आता तो भातच टाकायचा. म्हटलं काय दुसरं काय करणार नाही म्हटलं. आणि भेंडी मी छोट्याशा पातेल्यात अशी काढून घेतली आणि भेंडी चपाती वेगळी ठेवून टाकली. कारण नंतर आता 1 ग्लास ते जेवायला लागणार. आणि भात आणि आमटी थोड्या वेळाने मी करून घेईन. दुसरा पांढरा भात लागणार आता नाश्त्याला. हा फोडणीचा भात खाल्ल्यानंतर. आता मोठा मुलगा तर गेला आता क्लासला. तो काय भात वगैरे खाल्लेला नाही. आणि छोटा मुलगा चाललाय आता. तो परत येतो आणि डबा घेऊन जातो. त्या वेळेत तो नाश्ता करतो. आणि हा 8:30ला असतो. त्यामुळे हा नाश्ता केल्याशिवाय जातच नाही. सगळ्यांना आमच्या घरात नाश्त्याची सवय आहे. नाश्ता एकदा केला की दिवसभर काय नसलं तर चालतंय पण फुल नाश्ता लागतो नेहमी. नाश्त्याला बघताय तुम्ही की शिरा पोहे उपीट ह्याच्या व्यतिरिक्त आणि भात फोडणी टाकलेला हेच असतं. दुसरं काय नसतं. आणि हेच सगळ्यांना आवडतं. इतर वेगळे जर करायला गेलं तर कोण नाही करतात. चेहरा वाकडा करतात. तर मी इकडे डोक्याला मेहंदी लावून घेतली. आता हे वॉश करणार. वॉश म्हणजे आंघोळच करून घेईन. उन्हात आलेली आहे. उन्हातच वाळवते मी केस. त्यामुळे अजून स्किन केअर वगैरे केलेलं नाही तरी पण उन्हात आले. तसंच आता आमटी वगैरे फोडणी टाकून म्हटलं वाळवूनच जाऊया केस खाली. छान असं ऊन पण लागायला 10-15 मिनटं जरी उन्हात राहिलं तरी आपल्याला जीवनसत्व पण मिळतं. आणि थंडी तर असं छान असं टेरेसला सारखं येऊन बसू वाटायला लागले मला तर. छान उन्हात बसायलाच आनंद काही वेगळाच. खाली गेलं तर फार थंडी वाजायला लागली. मात्र खरोखर उन्हातच बसू वाटायले मला तर दिवसभर. पण खालची कामं कोण करणार बाकीची. तरी झाल्यात माझी सगळी. आता ही बघा कालची कपडे आहेत. ती पण मला काढून घ्यायची आहेत. आणि दुसरी पण मी आता वाळत टाकीनच. धुणं वगैरे सगळंच झाले माझं ॲक्च्युली. फरशी पुसून धुणं चाललेली आहे. आणि केस पण लगेच वॉश केल्यात. कुठं लागले कुठं नाही. थोडंसं व्हाईट झालती ना पुढे. त्यामुळेच मी जरासं लावली मेहंदी ब्लॅक कलरची. आणि केस पण धुवून घेतली म्हणजे ॲक्च्युली मी आंघोळीच करते. डबल वेळेला होऊन ना किंवा तिकडे नाही तर सगळं अंगावरनं राहतं ते काळं मला नाही आवडत. तर वार आहे भरपूर. आणि ते काल स्वेटर पण धुवून काढले मिस्टरांचं. वारं बघू शकताय. आता इकडे आमटी पण उकळायला ठेवल्या. आमटी फोडणी टाकली. आणि हे एक्स्ट्राचं वाटण नेहमी करून ठेवते. 2 दिवस जातं एकदा करायला. एकदा करत कधी बसायचं. मग मी असं करूनच ठेवते थोडीफार तयारी. मिस्टर आले होते. दोघांनी जेवलो छानपैकी मस्त. वरती उन्हात पण थांबून आले.
केस छान वाळलीत आणि खाली आली आणि जरा वेळ झोपले होते. आणि आता काल जरासा बाजार आणला होता सोमवारचा, तोच मी काढत होते. मिरच्यांच्या दांडे वगैरे काढून व्यवस्थित ठेवलं. वटाणे आणले होते ते पण सोलून ठेवले. थोडीफार भांडी पण लावली. आता मुलं पण येण्याची वेळ झाली. ॲक्च्युली आता वाजत आलेली आहेत 5. आता छान छान भाज्या आणल्या होत्या. फ्लावर, टोमॅटो, ओले वटाणे. ह्या वेळेला पहिल्यांदा ओले वटाणे आज आणलेले आहेत, म्हणजे काल सोमवारच्या बाजारामध्ये. त्यामुळे म्हटलं आता छान असा मिक्स व्हेज जो काय पुलाव असतो तोच करायचा. इथं माझी तयारी चालू होती. आणि हिरवे हे आपले छोटे हरभरे असतात बघा, त्याला हे आलेले आहे, ओले करून त्याला मोड आणलेले बघा, असे आणलेले आहेत. गावठी छोले म्हणतो तेच इकडं मी आज बनवणार आहे. त्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कांदा, टोमॅटोची पेस्ट आणि नेहमीची फोडणी माझी जिरं, मोहरी, हिंग, हळदीची तीच घेतलेली आहे. आणि मी गरम पाणी नेहमीच घालते, त्यामुळे पटकन शिजून पण होतात हे छोले, कारण वाफवलेले असतात त्यामुळे लगेच होतात. आणि इकडे मी आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि मिरची असं वाटण केले मसाले भातासाठी ॲक्च्युली. आणि ते वाटण घातल्यामुळे छान होतं. आणि हे जे काय हे आहेत हिरवे वटाणे ते सुद्धा घालणार. आता कांदा, जिरे, वटाणे आणि फ्लावर घातलेला आहे. आणि मी बनवलेला जो काय गरम मसाला तो आणि आईनं दिलेली चटणी ती सुद्धा त्यामध्ये घातलेली आहे. आणि बारीक मीठ घालून घेणार त्यात. आणि जे काय आता पुलावसाठी म्हणजे मसाले भाताचे जे काय तांदूळ आहेत ते वेगळेच आम्ही आणतो. ते 1 किलो आहेत, त्यातले 1-2 वाटी तरी लागणार आम्हाला संध्याकाळच्या जेवणाला. ते स्वच्छ धुवून घेतले. धुवून घेतल्याशिवाय कुठल्या गोष्टी मी वापरत नाही जेवणामध्ये. भाज्या असोत, काही कडधान्य असो किंवा तांदूळ वगैरे धुवूनच सगळं वापरते. आणि छान आहे भात, 1 नंबर झालेला. म्हटलं हाच तांदूळ आणा मसाले भात करताना. आणि पुलावसाठी मी वेगळा आणते आणि मसाले भातासाठी वेगळा. आणि रोजचा जो का असतो तो वेगळाच असतो त्यामुळे. आणि असं छान व्यवस्थित ते आता वाटण घातले त्यामुळे त्यामध्ये पाणी दिसायला लागले. ते काय पाणी घातलेलं नाही. इकडे माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत. 7-8 चपात्या तरी लागतात. आता छोले आहेत म्हणलं, सगळ्यांच्या आवडीचे ते छोले आहेत, गावठी छोले, त्यामुळे ते आवडीने सगळे खातात. आता लिंबू, कांदा वगैरे घेतात मुलं, मिस्टर. आणि मग त्याच्याबरोबर तर एकदम 1 नंबर बेस्ट संध्याकाळच्या जेवणाला अशा पद्धतीनं केलं तर छानच लागतं म्हटलं. आणि इकडे माझा भात पण मसाले भात आपला झाला आहे. किती सुंदर दिसत होता. आणि सुट्टे झाले होते. पहिल्यांदा हा तांदूळ आणला आहे मसाले भाताचा, त्यामुळे बघितल्यानंतर वास तर घमघमाट सुटला तर, कारण त्यामध्ये पुदिना आणला होता तो घातला होता त्यामुळे. आणि इकडे माझे छोले किती सुंदर दिसायला लागल्यात, क्यूट दिसत होते. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.